आज घरात सर्वजण खूपच खुश होते. कारण छोटीचा आज साखरपुडा झाला होता आणि लग्नही पुढच्या महिन्यात होणार होतं. सकाळपासूनच सर्वांची धावपळ सुरू होती. संध्याकाळी सर्वजण थकून झोपी गेले. किचनमधील सर्व कामे आवरून घरातील छोटी आणि आई झोपायला जातच होत्या, तेव्हा अचानक कोणीतरी दरवाजा वाजवला. त्या त्यांच्या रूममध्ये जाता जाता थांबल्या आणि एकमेकींकडे पाहू लागल्या की एवढ्या रात्री कोण आलं असेल. तेवढ्यात पुन्हा दरवाजावर आवाज आला. यावेळी दरवाजा खूप जोराने वाजला. आता एवढ्या रात्री दरवाजा उघडणे योग्य नव्हतं, त्यामुळे आईने आतूनच कोण आहे असा आवाज दिला. पण अगदी हलक्या आवाजातच बाहेरून फक्त मी असा आवाज आला. पण नेमकं कोण आहे हे काही व्यवस्थित कळलंच नाही. कोण ओळखीचं आहे की अनोळखी हे सुद्धा कळत नव्हतं. आणि आईच्या मनात एक भीतीसुद्धा होती की इतक्या रात्री आपल्याच दारात असं कोण आलं असेल. हा प्रश्न सतत सतावतच होता. आईची अवस्था पाहून छोटी लगेच बाबांकडे गेली. दिवसभराच्या धावपळीमुळे ते झोपलेले होते, पण त्यांना उठवणं गरजेचं होतं. म्हणून तिने आवाज दिला. इकडे आई व भाऊ निलेश दाराच्या आतूनच बाहेरचा अंदाज घेत होते. दरम्यान बाहेरून येणारा आवाज कमी झालेला होता. आतून बाबा आले. त्यांनाही एवढ्या रात्री कोण बरं आलं असेल याचे नवलच वाटत होते. त्यांनी पटकन दरवाजा उघडला, तर समोर मात्र कोणीच नव्हतं. ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण अगदी काही वेळापूर्वीच तर घराचा दरवाजा इतका वाजत होता. आणि असं अचानक कोण गायब झालं असेल हेच काही कळत नव्हतं. दारात कोणीही नाही हे बाबांनी सर्वांना सांगितलं. सर्वच एकमेकांकडे पाहू लागले, पण कोणीच काही न बोलता सर्वजण झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सर्वांच्या कामाची गडबड सुरू होती. निलेश व बाबा कामाला गेले. आई व छोटी घरातील कामे आवरत होत्या. पण आईचं लक्ष मात्र काही कामात लागत नव्हतं. राहून राहून त्यांना रात्रीची घटना आठवत होती. छोटीचं लग्न काही दिवसावर आलेलं आहे आणि तिच्या साखरपुड्याच्या दिवशीच असं रात्री घराचा दरवाजा कोण बरं वाजवत असेल याचा प्रश्न त्यांना पडत असतो. कारण याआधी असं कधी काहीच घडलेलं नव्हतं. छोटी आईची समजूत काढते. 2-4 दिवस असेच निघून जातात. त्या दिवशी घरातील रात्रीचे सर्वांचे जेवण होते. छोटी व आई स्वयंपाकघर आवरण्यासाठी जातात, तेव्हा अचानक त्यांची मोठी मुलगी ज्योती घरी येते. तिला असं अचानक समोर पाहून सर्वांनाच धक्का बसतो. तिची अवस्था फारशी बरी नसते. ती पूर्णपणे अशक्त झालेली दिसते. तिला पाहून घाबरतच आई पटकन बाहेर येते आणि ज्योतीला सावरत हॉलमधील सोफ्यावर त्या बसवतात. विचारू लागतात की बाळा, काय झालं आहे? तू येथे अशी अचानक या अवस्थेत कशी काय? आणि 4च दिवसापूर्वी तर छोटीच्या साखरपुड्याच्या दिवशी आली होतीस, तेव्हा तर ठीक होतं. मग आज अशी तुझी अवस्था का आहे? आपल्या आईवडिलांना पाहून, कुटुंबातील लोकांना पाहून ती मोठमोठ्याने अजून रडू लागली. आई, मी ते घर सोडून आली आहे. आता मी तेथे कधीच परत जाणार नाही. ते लोक मला मारून टाकतील. तो नवरा नाही, रावण आहे. तो मला आता सुखाने जगू देणार नाही. तो मला मारून टाकेल. तेथे माझा श्वास गुदमरतो. 2 दिवसापूर्वी सुद्धा मी येथे आले होते, पण त्याने माझा पाठलाग केला आणि मी दरवाजा वाजवला होता. पण तुम्ही दरवाजा उघडण्याआधीच त्याने मला फरफटत तेथून घेऊन गेला आणि मला घरी जाऊन डांबून ठेवलं. 2 दिवस त्यांनी मला जेवण देखील दिलं नाही. मी आज कशीबशी तेथून स्वतःची सुटका करून घेऊन आले आहे. मला माहिती नाही मी तेथे पुन्हा गेले तर माझ्यासोबत काय होईल. ज्योती आपल्या आईच्या गळ्यात पडून जोरजोरात रडत होती. सतीशराव काही बोलणार तेवढ्यात आई त्यांना गप्प राहा म्हणून इशारा करते. त्यानंतर कितीतरी वेळ आई ज्योतीला शांत करत होत्या. जेव्हा काही वेळाने ज्योती शांत झाली तेव्हा आई म्हणाल्या, बाळा, असं काय झालं आहे? जावईबापांनी तुला काय इतकं मारलं? थोड्या दिवसापूर्वी जेव्हा तुम्ही छोटीच्या कार्यक्रमाला आला होता तेव्हा तुम्ही किती आनंदाने गेला होता, पण 2-4 दिवसात असं काय झालं?
आईच्या या प्रश्नामुळे ज्योती पुन्हा रडून म्हणाली की आई, त्या दिवशी छोटीच्या कार्यक्रमात तू तुझ्या होणाऱ्या जावयाला अंगठीसोबतच गळ्यातील चेनसुद्धा दिली होतीस आणि हीच गोष्ट माझ्या सासूबाईंना खटकली. कारण 3 वर्षापूर्वी माझ्या साखरपुड्याला आपण त्यांना असं काही दिलंच नव्हतं. त्यामुळेच त्यांनी त्या दिवशी मी घरात पाय ठेवला पण नव्हता की त्यांनी मला बोलायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, आता खूप पैसे आहेत तुझ्या आईकडे. आम्हाला तर स्वस्तात फसवलं. आज तुझ्या आईवडिलांनी आमचा अपमान केला आहे. आम्हाला काही इज्जत मानपान आहे की नाही? अशी बरीच बडबड त्यांनी सुरू ठेवली होती व त्यांना साथही माझा नवरा शेखर देत होता. तेव्हा मी म्हणाले, माझ्या साखरपुड्याच्या वेळी परिस्थिती वेगळी होती. तेव्हा भाऊ काम करत नव्हता. पण आता घरामध्ये 2 व्यक्ती कमावत आहेत. त्यामुळे त्यांच्या ऐपतीनुसार आणि इच्छेने खर्च केला असेल. त्यांनी काहीतरी विचार केला असेलच की, असं मी त्यांना सांगत होते. तेव्हा तुझ्या जावयाने मला मारायला सुरुवात केली. मला म्हणाले, आईला उलट बोलतेस, आम्हाला अक्कल शिकवतेस काय? असं म्हणून आई, त्यांनी मला खूप मारलं गं. 2 दिवस जेवणही दिलं नाही. पण मी आज त्यांची नजर चुकवून कशीतरी येथेपर्यंत पोचली आहे. आई, आई, आता सहन होत नाही गं. गेल्या 3 वर्षापासून मी सगळा त्रास सहन करते आहे. अगदी लग्न झालेल्या दिवसापासून त्यांचा हा अत्याचार सहन करत आहे. पण प्रत्येक वेळी तू मला समजावून सांगून पुन्हा पाठवत असतेस. पण आता मी त्या घरी परत जाणार नाही. कारण अजून मी त्यांचा अत्याचार सहन करू शकत नाही. नाहीतर एक दिवस माझा खरंच जीव जाईल. तेव्हा ज्योतीची अवस्था पाहून आई म्हणाल्या, ठीक आहे बाळा, नको जाऊच. तेव्हा अचानक सतीशराव कर्कश आवाजात बोलले, अगं अशी कशी नाही जाणार? तुझ्या छोट्या बहिणीचा साखरपुडा झाला आहे. काही दिवसांनी तिचं लग्न होणार आहे आणि तुझ्या अशा वागण्याने आमची काय अब्रू राहील? समाजामध्ये आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. हे बघ ज्योती, लग्नाच्या वयात होताच आम्हाला तुझं लग्न करायचं होतं. आम्ही आमचं कर्तव्य केलं आहे. आता तुझं सासरचं तुझं घर आहे, तेच तिथे तुला राहावं लागेल. आता तुला कसं राहायचं आहे आणि नाही हे आता तू ठरव. आणि तू घर सोडून निघून आलीस. आता मी काय तुझ्या घरची भांडणं सोडत बसू का? तेवढीच कामे बाकी आहेत काय? आपल्या वडिलांचा आवाज ऐकून ज्योती अजूनच घाबरली होती. तेव्हा आई तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. ते पाहून त्यावेळी सतीशराव अजूनच भडकले आणि म्हणाले की, समजून सांग तुझ्या लेकीला. आता ती या घरची पाहुणी आहे. तिला तिच्या सासरी जावंच लागेल. तिच्यामुळे तिच्या छोट्या बहिणीचं लग्न मोडायला नको. मी आत्ताच जावईबापू आणि विहीणबाईंना फोन करत आहे. तर लगेच उद्याच तिला गपचूप सासरी निघून जायला सांग. आणि आज रात्री तुम्हाला जेवढं रडून घ्यायचं आहे तेवढं रात्रभर रडून घ्या. फक्त एवढंच रागात बोलत सतीशराव रागानेच त्यांच्या रूममध्ये निघून गेले. आईला लेकीसाठी वाईट वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सतीशरावांनी ज्योतीच्या सासरच्या लोकांना घरी बोलावून घेतलं. ज्योती अशा पद्धतीने घरातून पळून आली म्हणून तिच्या सासरच्या लोकांसमोर हात जोडून माफी मागत ते होते. तेव्हा त्यांच्या ज्योतीची सासू रागानेच म्हणाली की, तुम्ही माफी मागून काय होणार? तिला समज थोडीच येणार आहे. त्यापेक्षा तिला काही दिवसांसाठी तुमच्या जवळच ठेवून घ्यावं. म्हणजे मग तिचं डोकं ठिकाणावर येईल. त्यांचं बोलणं ऐकून सतीशराव ज्योतीकडे रागानेच पाहू लागले आणि बोलू लागले, नाही, आता इथून पुढे असं काही होणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो. तेव्हा ज्योतीच्या सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या शब्दावर विश्वास आहे. पण यावेळी तुम्ही लोकांनी बरोबर केलं नाही. नवीन पाहुण्यासाठी तुमच्याजवळ देण्यासाठी सोन्याची चैन आहे आणि आम्हाला तर तुम्ही काहीच दिलं नाही. तुम्हाला 2 मुली आहेत, तर दोघींना देखील समान करायला हवं. सतीशराव काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, हो, आलं आहे माझ्या लक्षात. तुम्ही काळजी करू नका. छोटीच्या लग्नात तुमचा पण पाहुणचार चांगल्या प्रकारे होईल. तुम्हाला बोलायला जागा देखील देणार नाही. तुम्ही फक्त आमच्या मुलीला तुमच्यासोबत घेऊन जावा. तेव्हा ज्योतीचा नवरा प्रवीण म्हणाला,
सासरे बुवा, आम्हाला असं कळालं आहे की नवीन जावयाला गाडी घेऊन देणार आहात, तर आमच्यासाठी पण किमान स्कूटी तरी बुक करा. प्रवीणचे बोलणे ऐकून सतीशराव व आईला धक्काच बसला. कारण एकतर लग्नाचा खर्च, वरून हे सगळं. तेवढ्यात सतीशराव म्हणाले, जावई बापू, त्यावेळी आमची परिस्थिती एवढी नव्हती की आम्ही तुम्हाला गाडी देऊ. तुम्ही आमची परिस्थिती समजून घ्या. लग्नाला काही दिवसच राहिले आहेत. एवढा सगळा खर्च कसा काय होईल? सतीशरावांचे बोलणे ऐकून प्रवीण म्हणाला, मग तुमच्या मुलीला तुमच्याजवळच ठेवा. छोटीच्या लग्नानंतरच आपण परत एकदा यावर विचार करूयात. तेव्हा सतीशराव म्हणाले, तुम्ही तर नाराज झाला. माझ्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता. आपण बघूया. तुम्ही तर माझे जावई आहात. माझी परिस्थिती समजून घ्या. जावयासमोर हात जोडून सतीशराव बोलत होते. ज्योती भरलेल्या डोळ्यांनी हे सगळं पाहत होती. इतक्यात ज्योतीच्या सासूबाई म्हणाल्या, हे बघा, जोपर्यंत छोटीचे लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही ज्योतीला इथेच ठेवून घ्या. लग्नानंतर पाहूया काय करायचं ते. आणि राहिली गोष्ट लोकांची, तर लोकांना सांगा की छोटीच्या लग्नाच्या तयारीसाठी आली आहे. म्हणून तुमची पण 4 माणसात किंमत राहील आणि आमची पण. आता आम्ही येतो, असं म्हणून ज्योतीच्या सासूबाई आणि तिचा नवरा निघून गेले. ते गेल्यानंतर सतीशराव रागाने ज्योतीकडे पाहून म्हणाले, आम्ही तुझ्यावर हेच संस्कार केले आहेत का? आमच्या इज्जतीची जरासुद्धा काळजी केली नाही. तुझ्यामुळे मला या लोकांसमोर हात जोडावं लागलं. माहिती नाही छोटीच्या लग्नात पाहुणचार म्हणून हे काय काय मागणार आहेत. आई म्हणाल्या, तुम्ही शांत राहा. तिच्या मागेच लागून राहणार आहात का? तेव्हा सतीशराव पत्नीला ओरडून म्हणाले, हा सगळा तुझ्या लाडाचा परिणाम आहे. त्यानंतर मग 2-3 दिवस घरातलं वातावरण असंच गंभीर होतं. आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की ज्योती छोटीच्या लग्नासाठी आली आहे. सगळ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि छोटीच्या लग्नाच्या तयारीला लागले. पण एकही दिवस असा गेला नाही की सतीशराव ज्योतीला टोचून बोलले नाहीत. तिला प्रत्येक वेळी ऐकवत होते. काही दिवसानंतर छोटीच्या लग्नाचा दिवस आला. काही दिवस अगोदरच सतीशराव ज्योतीच्या सासरी जाऊन लग्नपत्रिका देऊन हात जोडून त्यांना लग्नाला येण्याचे आमंत्रण त्यांनी दिलं होतं. पण या मधल्या काही दिवसामध्ये ज्योतीमध्ये खूपच बदल झालेला होता. आता ती घरातून एकटी बाहेर पडत होती. पहिल्यापेक्षा जास्त आनंदी राहत होती. लग्नाच्या दिवशी सर्व पाहुणे व ज्योतीचा नवरा, सासू सासरे सर्वच आले होते. पण तेव्हा देखील त्यांनी ज्योतीचा अपमान करण्याची आणि तिला कमी समजण्याची एकही संधी सोडली नाही. पण ज्योतीने या सर्वांकडे दुर्लक्ष केलं. कसं तरी लग्न पार पडलं. नवरी मुलीची पाठवण केली. हळूहळू सगळे नातेवाईक देखील जाऊ लागले. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बरेच पाहुणे निघून गेले होते. घरातील काही जवळचेच नातेवाईक राहिले होते. तेव्हा ज्योतीचा नवरा व सासूबाई बोलू लागल्या, आता आम्हाला पण निघायला हवं. आम्हाला पण आमच्या घरी जायचं आहे. सतीशरावांनी प्रश्नार्थक नजरेने पत्नीकडे पाहिले. त्या दोघांना एकमेकांकडे पाहताना पाहून ज्योतीच्या सासूबाई म्हणाल्या की तुमच्या मुलीला विचारा, परत तिनं असं केलं तर यावर उपाय काय करायचा. तेव्हाच आम्ही तिला घेऊन जाऊ. आम्हाला पण आमच्या घरी पुन्हा पुन्हा असा तमाशा करायचा नाही. ज्योतीच्या सासूबाईंचे बोलणे ऐकताच सगळे नातेवाईक चर्चा करू लागले. कारण की कोणालाच याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तेव्हा ज्योतीची सासू म्हणाली, हे पहा, आम्हाला उशीर होत आहे. पहिल्यांदा हे सांगा की आम्हाला आहेर म्हणून काय देत आहात आणि तुमच्या मुलीला बाहेर बोलवा. सतीशरावांनी ज्योतीला बाहेर बोलावलं. तेव्हा आवाज ऐकून ज्योती बाहेर आली. पण ती सुवासिनीसारखी दिसत नव्हती. तिने अंगावर एक साधा ड्रेस घातलेला होता. गळ्यात मंगळसूत्र देखील नव्हतं. त्यामुळे तिला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. ज्योती, हे सगळं काय केलं आहे तू? तू हे काय करून आली आहेस? आमच्या इज्जतीची तुला काहीच पर्वा नाही का? असं सतीशराव ओरडल्यानंतर आई ज्योतीच्या जवळ गेल्या आणि तिला आतमध्ये ओढत म्हणाल्या, ज्योती, आतमध्ये चल आणि व्यवस्थित तयार हो. तू सुवासीन आहेस. सुवासीनसारखी तयार हो. तू अशी कशी काय बाहेर आलीस? तेव्हा ज्योती म्हणाली, सुवासीन? मी सुवासीन नाही. आता मला सुवासीन म्हणून राहण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही.
ते पाहून ज्योतीची सासू म्हणाली, तू हे काय बोलत आहेस? असला नवरा असल्यापेक्षा नसलेला बरा. आणि तसंही आज मी हे नातं तोडत आहे. ज्योतीने हातातील पेपर प्रवीणला दिले आणि म्हणाली, हे घे, घटस्फोटचे पेपर आहेत. तुझ्यासारख्या माणसापासून मला सुटका हवी आहे, जो बायकोला बायको समजत नाही. ज्योती, तू हे काय करत आहेस? वेडी तर झाली नाहीस ना? कमीत कमी तुझ्या वडिलांच्या इज्जतीचा तरी विचार कर. तेव्हा ज्योती रागातच म्हणाली, हो, मी वेडी झाली आहे. या अगोदरच वेडी व्हायला हवं होतं. प्रत्येक वेळी हे लोक मला मारत होते आणि तुम्ही लोक मला समजावून परत परत पाठवून देत होता. पण माझी आता सहनशक्ती संपली आहे. तुम्ही माझा विचार कधीच केला नाही. मग का करू मी तुमच्या इज्जतीची पर्वा? मार मी खाते, वेदना मला होत होत्या. तुम्हा लोकांचं काय आहे? तुम्ही तर तुमची इज्जत घेऊन बसला आहात. तुम्हाला माझं दुःख दिसत नाही. मग मी तुमच्या इज्जतीची काळजी का करू? ज्योती आज बेफिकीर होऊन बोलत होती. तिचे बोलणे ऐकून आईने आपली नजर खाली केली. पण सतीशराव म्हणाले, तू जर हे नातं तोडलंस तर तुला या घरात जागा मिळणार नाही. तेव्हा ज्योती म्हणाली, मला याची पूर्ण कल्पना आहे. तुमच्या घरात राहायची हौस नाही बाबा. तुम्ही तर माझ्या मरणाची वाट पाहत आहात. त्या दिवशी या लोकांनी मला एवढं मारलं तरीही तुम्ही मला त्या घरात परत जायला सांगत आहात. मला आता बँकेत नोकरी मिळाली आहे आणि यापुढे मी हॉस्टेलमध्ये राहून माझं आयुष्य काढीन. आणि मला आता अशा माहेरची ना सासरची गरज आहे, जिथे माझी किंमतच नाही. प्रवीण म्हणाला, तू तुझा उदरनिर्वाह कसा करशील? तेव्हा ज्योती त्याच्याकडे पाहून म्हणाली, खरं आहे, मला नोकरी करून एवढे पैसे मिळणार नाही, पण स्वाभिमानाने मी नक्कीच जगू शकते. तुम्ही माझी काळजी करू नका. मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन. आणि या गैरसमजमध्ये राहू नकोस की मी तुला एवढ्या सहजपणे सोडून देईन. तुझ्याकडून माझ्या खर्चासाठी पैसे घेणार आहे. आम्ही तुला एकही रुपया देणार नाही. तू स्वतःला समजतेस काय? तुझ्या माहेरी बोलून आमची लायकी काढली. तेव्हा ज्योती म्हणाली, तुम्ही लोकांनी दिले नाही तर मी कोर्टात जाऊन तुमच्याकडून पैसे घेईन. ज्योतीचे बोलणे ऐकून तिच्या सासूबाई आणि प्रवीण रागाने तेथून निघून गेले. आणि त्यानंतर ज्योती आईवडिलांचा निरोप घेऊन हॉस्टेलला राहण्यासाठी निघून गेली. काही दिवसानंतर ज्योतीचा घटस्फोट झाला आणि स्वतःच्या खर्चासाठी प्रवीणकडून तिने ठराविक रक्कम घेतली. आता ज्योती नोकरी करून आपल्या आत्मविश्वासाने जगत आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.